भाग 5. प्रकाशन व्यवसाय व संसार. प्रकाशन व्यवसायातील प्रवेश व नंतरची प्रगती. आयुर्वेद महाविद्यालयात शिक्षणाच्या शेवटच्या वर्षी एक प्रसंग घडला. त्याच वेळी यशवंतराव कोल्हापूर येथे BA होऊन पुण्याला LLB साठी आले होते. यशवंतरावांना पंडित सप्रे यांच्या कविता फार आवडत असत. ते त्या गुणगुणत इतरांना समजावून सांगत. माझा धडपड्या स्वभाव व ओळखी पाहून ते म्हणाले, तू पंडित सप्रे यांचा अर्धचंद्र हा कविता संग्रह छापून दे, आम्ही खपवू. त्यांच्याकरता अर्धचंद्र हा काव्य संग्रह छापला आणि मी प्रकाशक झालो. तो छापताना व्यवसाय करण्याचा विचार नव्हता, पण पुढे त्या दृष्टीनेच घटना घडत गेल्या. येरवडा विसापूर तुरुंगात असताना स्वातंत्र्यवीर सावरकरांचे कमला हे काव्य 8 दिवस आचार्य भागवतांनी समजावून दिले होते. केशवसुतांवर व्याख्याने दिली होती. त्यामुळे काव्याची गोडी लागलेली होती. सुलभ राष्ट्रीय ग्रंथमालेत असताना देशभक्त शंकरराव देव यांच्या परिचय पत्रिका घेऊन मी नागपूर, इंदोर, देवास, जळगाव, मुंबईस हिंडलो होतो. पुस्तके खपवून आलो होतो. छपाईचा अनुभवही मिळाला होता. लोकसंग्रह प्रेसमध्ये पूजनीय साने गुरुजींची पत्री व श्यामची आई छापली होती. परिचय झाला. ही पुस्तके घरोघर हिंडून व पुण्यात, सातारा व कराडला प्रति विकून लोकसंग्रह प्रेसचे पैसे भरले होते. यशवंतरावांमुळे खादी विक्री व राष्ट्रीय ग्रंथ विक्री यांची सवय झाली होती. अर्धचंद्र हा काव्यसंग्रह छापताना व खपवताना त्या अनुभवाचा उपयोगही झाला. अर्धचंद्र हा माझ्या पहिल्या प्रकाशनाचा समारंभ टिळक स्मारक मंदिरात शैलीकार लेखक श्री म माटे यांच्या अध्यक्षतेखाली 1 एप्रिल 1938 रोजी संपन्न झाला. डॉक्टर के. ना. वाटवे वक्ते होते. डॉक्टर स. आ. गुळवणे, मिनिस्टर यशवंतराव चव्हाण, मिनिस्टर ह. लिमये असे माझे हितचिंतक हजर होतेच. प्रेसचे आणि कागदाचे बिल द्यावयास हवे होते. मित्र खपवतो म्हणाले होते, पण ते त्यांना जमले नाही. मी अभ्यास बाजूला ठेवला आणि पुण्यात पंडित सप्रे यांच्या मित्राचे पत्ते शोधू लागलो. मिनिस्टर अनंतराव लिमये यांनी 3 प्रती विकत घेतल्या. मग शाळातून हिंडू लागलो. पुस्तके खपवू लागलो. कराड, सातारा, मुंबई, सोलापूर इकडे हिंडलो. तुरुंगात बरोबर असलेले मित्र के. भोसले म्हणाले, M.N. रॉय यांचे पुस्तक छाप, आपण खपवू. आणि तेही छापून घेतले. आणखीही एक छापले. तर्कतीर्थाची प्रस्तावना होती. ह्या पुस्तकांनी मात्र हैराण झालो. पुस्तके खपविण्यासाठी गावोगाव हिंडू लागलो. तुरुंगात जाऊन आलेले काँग्रेसनिष्ठ आणि आयुर्वेद महाविद्यालयातले हुशार सहाध्यायी जयदेव कुलकर्णी यांच्यामुळे जीवनाचा पाया हे त्यांचे साडू मी मिनिस्टर बा.कृ. गलगली यांची 200 पृष्ठांची कादंबरी छापली. त्याला थोर लेखक वि.स. खांडेकर यांची प्रस्तावना होती. पूजनीय साने गुरुजींची पुस्तके मिळाली आणि प्रकाशक म्हणून सावरलो. त्यावेळी 2 आणे पौंड कागद व 12 रुपये कंपोज, 5 रुपये हजारी छपाई. चित्रासही हजारी 5-10 रुपये पडत. ब्लॉकही आजच्या मानानं खूप स्वस्तात होते. मी मामासाहेब दाते यांच्यामुळे लोकसंग्रह प्रेसचे क्रेडिट सुरू झाले. खपलेल्या पुस्तकांचे पैसे द्यायचे व नवीन पुस्तक छापावयास घ्यायचे असे सुरू झाले. मुंबई, सोलापूर, कोल्हापूर, साताराकडे हिंडून खपवायचे. क्रांती, 3 मुले या पूजनीय साने गुरुजींच्या पुस्तकांचा चांगला खप झाला. व्यवसायात जम बसला. श्री ज. जोशी यांचे पांढरपेशांचे जग हे पहिले पुस्तक छापले. तसेच क्रांतिकारकांच्या कथा लिहिणारे व श्री जोशी यांची पहिली कादंबरी मी छापली होती. ती ब्रिटिशविरोधी असल्याने जप्तही झाली होती. सुरुवातीला अर्धचंद्र, जीवनाचा पाया आणि M.N. रॉय यांची 2 पुस्तके घेऊन परचुरे पुराणिक आणि मंडळी व तुकाराम पुंडलिक शेटे या ग्रंथविक्रेत्यांकडे मुंबईस जात असे.
त्यावेळी दादर येथे माझ्या काकूंचे बंधू बापू मामा येळगावकर यांचेकडे उतरत असे. ते पूर्वी माझ्या लहानपणी सुट्टीत कराडला यायचे. त्यावेळी माझ्या हरहुन्नरी स्वभावामुळे मी विद्यार्थी वर्गात खूप लोकप्रिय होतो. नकला करायचो, गाणी सुरेल आवाजात म्हणायचो. त्याशिवाय पत्ते, गप्पा यामुळे मामा मामींचा महिना मजेत जाई. काकूंनाही हौस आणि माझे कौतुक होते. त्या सर्व गोष्टींनी मामा मामींकडे मुंबईत माझा मुक्काम चांगला होई. ते दादरला हिम्मत मॅन्शनमध्ये राहत असत. तेथून दादरच्या नाक्यावर येऊन ट्रॅम पकडायची. मग आण्यात माधवबागेत जायचे. तेथे परचुरे पुराणिक आणि मंडळी व तुकाराम पुंडलिक शेटे या ग्रंथ विक्रेत्यांकडे पुस्तके देऊन परत जायचे. ते दोघे ललित वाङ्मय घेत असत. गिरगाव त्यावेळी पुस्तक विक्रीचे केंद्र नव्हते. गिरगावातील विक्रेते तेव्हा फक्त शालेय पुस्तके विकत. नंतर बॉम्बे बुक डेपो व समर्थ बुक डेपो ललित वाङ्मय ठेवू लागले. बॉम्बे बुक डेपो टोपीवाल्याने सामंतांना विकला. सामंतांनी नंतर पॉप्युलर बुक डेपोचे मालक गणपतराव भटकळ यांना विकला. गणपतरावांचे जामात पांडुरंग कुमठा M.A. यांनी त्यावेळेपासून आजतागायत सुरेख दुकान चालविले आहे. ललित साहित्य घाऊक व किरकोळ मिळण्याचे ते गिरगावातील एकमेव दुकान म्हणावयास हवे. मॅजिस्ट्रेटकडे लॉटरी तिकीटेही असल्यामुळे एकमेव म्हणतो. असो. सुलभ राष्ट्रीय ग्रंथमालेच्या ग्रंथ प्रसारासाठी पूर्वी गावोगाव हिंडलो होतो. मुंबईत झालेल्या अधिवेशनातही पुस्तके खपवली होती. देशभक्त शंकरराव देव, देशभक्त सका पाटील यांच्याजवळ राहण्याचा योग आला. मुंबईत ओळखी झाल्या होता. व्यवसाय वाढत गेला. आयुर्वेद महाविद्यालयातील शिक्षणाच्या काळातच शेवटी व्यवसायात जास्त गुंतत गेलो. फॉर्म भरूनही शेवटची परीक्षा द्यायचे राहून गेले. व्यवसायातच स्थिर झालो. मामा येळगावकरांचे सहाध्यायी किंग जॉर्ज हायस्कूलमधील शिक्षक दत्तप्रसन्न कारखानीस यांचा कराडचा परिचय होताच. तो निकटवर्तीय झाला. त्यांचा काव्यसंग्रह क्षितिजावर प्रसिद्ध करणारे त्यांचे परमस्नेही श्री रा का जोशी यांचा कविवर्य दत्तप्रसन्नांनी परिचय करून दिला आणि त्यांचे पुस्तक साहित्य मंजिरी हे पुस्तक मी प्रकाशनास घेतले. त्या पुस्तकाची प्रूफे त्यांनी V. बोकील यांना तपासण्यासाठी देण्यास सांगितले. प्रूफच्या निमित्तानं श्री बोकीलांचा परिचय झाला. त्यांची एक कादंबरी जिचं नाव सुकलेली फुले G.M. विरकर प्रकाशन गाजली होती. त्यांच्या प्रसिद्ध झालेल्या कथांचा संग्रह काढता का म्हणून मी श्री बोकील यांना विचारले आणि मी जलधारा या त्यांच्या कथासंग्रह प्रसिद्ध केला. मागोमाग मंगळागौरीच्या रात्री ही कादंबरी, अत्तराचे दिवे, मीना नीना, आबा ही त्यांची पुस्तके मी प्रसिद्ध केली. पूजनीय साने गुरुजींच्या पुस्तकांच्या निमित्तानं मी सबंध खानदेश हिंडलो. सर्व तालुका गावे फिरलो. सातारा तर माझा जिल्हाच. सांगली, कोल्हापूर जवळच तेथे फिरलो. बेळगावला गेलो. तिथे विक्री जरा कमी झाली. तेथील स्नेहांनी बेळगाव बुक डेपोच्या इनामदारांची ओळख करून दिली. ते स्टेशनरी व शाळा कॉलेजची पुस्तके ठेवत, ललित साहित्य ठेवत नसत. मी त्यांना माझ्या प्रकाशनांचा एक सेट उधार दिला व पुन्हा येईन तेव्हा पैसे घेईन असे म्हटले. मी 6 महिन्यांनी गेलो तो सर्व पुस्तके खपलेली. मग 2 सेट दिले. त्यांचा माझा व्यवहार वाढला व मैत्री जमली. ते पुण्यात आल्यावर माझ्याकडे उतरत व मी बेळगावला त्यांच्या घरी. घरगुती लोप जडला. माझ्या अडचणीत त्यांनी वेळोवेळी सहाय्य केले. सोलापूरला प्रथम सुराग ग्रंथमालेतर्फे भाई गोरे यांचे नेहरू चरित्र घेऊन गेलो होतो. मी K.A. भोसले यांनी मला ओळखी करून दिल्या. त्यात यल्लप्पा कुंदूर व समर्थ वाचनालयाचे नांदूरकर यांच्या ओळखी पुढे वाढल्या. नांदूरकरांच्या मातोश्रीही माझ्या मुलांवर लोभ करू लागल्या. नांदूरकरांच्या बंधूंचे मानलेली मुले हे पुस्तक मी पुढे प्रकाशित केले. यल्लाप्पांचा लोभ तर विलक्षणच. त्यांनी अडचणींच्या वेळी सहाय्य तर खूपच केले.
शालेय पुस्तकांचे क्रेडिट मी फार मोठ्या प्रमाणावर दिले. त्यांच्यासारख्या नियमित पैसे देणारा विक्रेता विरळाच. त्यांची पुण्याई मुलांनीही पुढे चालवली आहे. त्यांनी व्यवसाय वाढवला. किंग मेकर असताना तसे यल्लप्पांना बुक सेलर मेकर म्हटले पाहिजे. बार्शी पंढरपूरलाही त्यांच्या आप्तांनी दुकाने काढली. पुस्तक विक्रीसाठी सावंतवाडी, पणजी, म्हापसा वगैरे ठिकाणी गोव्यात जाऊन आलो. पॉंडेचेरी, मद्रास, गोकर्ण, महाबळेश्वर, दिल्ली, वाराणसी, ग्वाल्हेर, बरहज, उत्तर प्रदेश या ठिकाणीही जाऊन आलो. विवाह व हेमचंद्रचा जन्म. माझा विवाह मे 25, 1936 रोजी पूजनीय साने गुरुजींच्या हस्ते खादीचे कपडे परिधान करून झाला. मी खादी वापरत होतोच. पत्नी पूजनीय साने गुरुजी परिवारातील असल्याने तिने खादीचे कपडे, नऊवारी पातळ व ब्लाऊज खादीचाच विवाह प्रसंगी वापरले होते. अगदी साधेपणाने विवाह झाला. आई, वडील, भाऊ, बहीण व एक मित्र या पलीकडील कुणीच नव्हते. 100 रुपयात विवाह पार पडला. मी पुण्यात व्यवसाय सुरू केला होता. आता गुरुजींच्या आणि डॉक्टर स. आ. गुळवणी यांच्यामुळे संसार सुरू झाला. त्यांचे वैचारिक व आर्थिक पाठबळ मिळाले. गृहस्थाश्रम सुरू झाला. पूजनीय गुरुजींनी 10 पुस्तके दिली. व्यवसायही सुरू झाला. पण पहिल्या वर्षी अडचणी होत्या. सौ कमल, माहेरचे नाव वत्सला, कराड येथे आई वडिलांचे कडे राहावयास गेली. आईची हौस व तिलाही विश्रांती मिळावी. 1937 साली कराडला मॅटर्निटी होम नव्हते. सुईण 5 रुपयात घरीच बाळंतपण करीत असे. आई वडिलांना मदत व्हावी व मला पुत्र जन्माचा आनंद मिळावा म्हणून तारेचा फॉर्म वडिलांचे जवळ देऊन ठेवला. मी वाट पाहत असे. एके रात्री काय वाटले कुणास ठाऊक, मी रेल्वेने निघालो. त्यावेळी एसटी बस नव्हती. खासगी सर्व्हिसच्या मोटारी पुणे, कोल्हापूर, पुणे, चिपळूण फक्त दिवसा असत. कात्रज व खंडाळा घाटातून मोटारींना रात्री जाण्यास बंदी असे. मी पहाटे कराड स्टेशनवर उतरून 5चे सुमारास घरात हजर झालो. घरात शांतता होती. नाना, आई व सौभाग्यवतीचा आवाज चाहूल लागेना म्हणून आई म्हणून हाक मारली. आई हसत चिमूटभर साखर घेऊन बाहेर आली व म्हणाली, पिल्लू, माझे घरातले नाव हे लाडके नाव. पूर्वी मोठ्या मुलाचे नाव घेतले जात नसे. मी पुण्याला जाईपर्यंत पिल्लू म्हणूनच घरात संबोधल्या जाई. नंतर दादा म्हणू लागले. पिल्लू, तुला मुलगा झाला. आईला नातवंड झाले. वंशाचा पहिला दिवा. 3 डिसेंबर 1937 रोजी ज्येष्ठ पुत्राचा जन्म झाला. आईशी बोलत होतो इतक्यात नाना आले. मी म्हटले, कळवले नाहीत. त्यावेळी गावात पोस्ट नव्हते. ते म्हणाले, अरे पिल्लू, तुला तार करायला वेळ कुठे मिळाला. पहाटे सुनबाई बाळंत झाली. सुईण बोलवा, बाजले, कपडे, तुझ्या आईला मदत करण्यात मला वेळ कुठे झालाय. अजून मला कृष्णा नदीवर अंघोळीला जायचे आहे. आता मी मोकळा झालोय. नातवंड झाले. बरेच वर्षांनी घरात पाळणा हलणार. आनंद आहे. त्यावेळी कराडात फक्त 4 डॉक्टर होते. 4 डॉक्टर होते. बाळंतपण म्हणजे धुरी, शेक, अळीवाचे लाडू, टिंकाचे लाडू, साजूक तूप, अंगाला रोज तेल लावणे, बाळंतिणीची वेगळी खोली असा थाट असे. सौ कमलची प्रकृती ठणठणीत होती व ती रोज काम करणारी. स्वस्थ बसणे, काही औषध घेणे असे नसल्याने काही तक्रार नव्हती. लहानपणी आडाचे पाणी काढणे, धुणी भांडी करून राष्ट्रीय गाणी म्हणणे, घरचे शेतातले अन्न खाऊन प्रकृती उत्तम असलेली. कपडे लत्ते अगर कसलीच आसक्ती तिला नव्हती. आई वडिलांनी बारसे थाटात केले. पाळण्यातले नाव श्रीरंग ठेवले. मूळ पुरुष कृष्णदयाळवांच्या मुलाचे नाव श्रीरंग म्हणून वडिलांनी तेच ठेवले. पुढे प्रचलित हेमचंद्र हेच कायम झाले. 1940 साली द्वितीय पुत्र शरदचा जन्म झाला. जीवन प्रवाहाची दिशा आणि गुरुजींचा निर्वाळा. माझा विवाह होऊन संसार व व्यवसाय सुरू होऊन मी पुण्यात स्थिर झालो होतो. त्यावेळची एक आठवण आहे. पूजनीय साने गुरुजींच्या क्रांती
3 मुले या पुस्तकांचा खप चांगलाच झाला होता. आई, वडील, पत्नी, मुलगे घरात आनंदात बसलो होतो. अचानक पूजनीय साने गुरुजी माझ्याकडे आले. सर्वांना आनंद झाला. वडिलांचा आनंद तर दुणावलाच, कारण त्यांचा मुलगा भलते उद्योग, उचापती, धावपळ, देशभक्ती या रामरगाड्यापासून दूर होऊन पुण्यात गृहस्थ बनला होता. बुलेटिन वाटून, झेंडे लावून तुरुंगात गेला. कराडात असे धंदे करून पुण्यात असेच दिवे लावणार असा त्यांचा कयास होता. पण पूजनीय साने गुरुजींच्या मुळे विवाह केला, प्रकाशक झाला म्हणून नानांना आनंद. नाना गुरुजींना प्रेमाने गहीवरून म्हणाले, गुरुजी, तुमच्यामुळे माझा मुलगा मला परत मिळाला. त्याचे नसते उद्योग थांबले. संसारी होऊन तो स्वतःचे व आमचे पोट भरेल अशी ताकद तुमच्या पुण्याईने त्याला मिळाली. गुरुजीच ते स्वतःला लहानपण घेत व दुसऱ्याच उत्तेजन देत म्हणाले, नाना, माझ्यामुळे हा मोठा कर्तबगार झाला असे नाही. त्याचे परिश्रम, सतत उद्योग व सचोटीमुळे तो प्रकाशन व्यवसाय करीत आहे. श्रेय त्यालाच, मला कसले. नाना म्हणाले, गुरुजी, तुम्हाला सर्व जग चांगलेच दिसते. अहो, याचे कराडचे उद्योग पाहून हा वाया जाणार, आम्हाला उपाशी ठेवणार, फटिंग राहून उठाव झेंडा करीत फिरणार असे वाटले होते. तुम्ही त्याला गुंतवलात हे फार उपकार आपले. गुरुजी फक्त मंद हसले. दोघांचेही खरेच होते. या प्रसंगाने मी अंतर्मुख झालो. देशातील, महाराष्ट्रातील वातावरण बदलले होते. पुढारी देशाचे जणू विश्वस्त झाले होते. स्वयंसेवक जुने, निष्ठावंत हातातोंडाची गाठ कशी मारावी या विवंचनेत होते. खरे म्हणजे मी विनोबा आश्रमात जावयाचा. स्वयंसेवकी अंगात मुरलेली. यशवंतराव म्हणाले, आपण आपल्या पायावर उभे राहण्याचे ज्ञान मिळवूया आणि देशकार्य करूया. कराडहून पुण्यास आल्यावर जे दर्शन घडले त्यामुळे मला असे वाटले की समाजातला घटक म्हणून आपण झेपेल तो उद्योग पोटासाठी करताना समाज व देश बिघडविणारा होऊ नये. सुदैवाने माझी मुले शिकली आणि इतरांची सुज्ञ बनतील असे सात्विक प्रकाशन माझ्याकडून झाले. नाना व गुरुजींचे म्हणणे सार्थ झाल्याचे आज समाधान आहे. याची साक्ष असलेली पत्नी मात्र हयात नाही. प्रकाशन व ग्रंथ विक्रीतले आणखी अनुभव. 1938 ते 45 या काळात प्रकाशन व्यवसायात खूप कष्ट घेतले. औंधचे शिक्षक, गायक यांच्या सुरेल आवाजामुळे ध्वनिमुद्रिकाही निघाल्या होत्या. मी त्या श्री बा मा दाभाडे यांचे पुस्तकही प्रसिद्ध केले. त्यांनी श्री ग ल ठोकळ यांचा परिचय करून दिला. श्री ठोकळ यांनी छापलेली सुगी व मीठ भाकर ही पुस्तके मी विक्रीस घेतली. मी विकलेल्या पुस्तकांचे पैसे दरमहा नियमितपणे देत असे. माझा नियमितपणा पाहून त्यांनी सुगंध, गावगुंड ही पुस्तके मला प्रकाशनार्थ दिली. संसार वाढत चालला. माझ्या संसारात 3 मुलगे आले. त्यावेळी व्यवसायात मंदी आली. विक्री व खर्च, कागद, प्रेस, चित्रे, ब्लॉक यांचे बिल भागून संसार चालविणे कठीण वाटू लागले. आई वडील धरून संसारातील 7 घटकांचा निभाव लागे ना. तेव्हा 1945 साली मी मिस्टर गल उर्फ बाबूराव ठोकळ यांच्या सूचनेवरून त्यांच्याबरोबर भागीदारीत लक्ष्मी रोडवर गणपती चौकात पुस्तक विक्रीचे दुकान सुरू केले. त्यांचे पैसे, माझे व्यवस्थापन. श्री ठोकळ त्यावेळी शिक्षक होते. माझा व्यवसायाचा 10 वर्षाचा अनुभव होता. माझा प्रकाशन व्यवसाय अलग ठेवला होता. 2 वर्षे शालेय व ललित साहित्य असा पुस्तक विक्रीचा जम बसला. पण भागीदारी 2.5 वर्षेच टिकली. भांडवल खूप लागे व कागदी मेळ जमेना. नफा प्रत्यक्षात दिसेना. त्यांचे मित्र व्यवस्थापक यांनी मला बाहेर काढायचे ठरविले. वैचारिक मतभेदांमुळे आणि बाबूराव ठोकळांच्या 2 मित्रांच्या अधिक लक्ष देण्यामुळे मी दुकान सोडले व पूर्वीचाच प्रकाशन व्यवसाय अधिक जोरात चालू केला. मी महाराष्ट्रभर हिंडून बुक सेलर मित्र मिळविले होते. शालेय पुस्तकांच्या विक्रीमुळे यल्लप्पा कंदूर, सरस्वती बुक डेपो सोलापूर
म इनामदार बुक बेळगाव बुक डेपो बेळगाव, तसेच कराड, सातारा, नाशिक, नागपूर, जळगाव वगैरे ठिकाणी निकटवर्ती मित्र झाले होते. त्या सर्वांच्या मदतीवर भरवसा होता. 1947 ते 52 प्रकाशन व्यवसाय चालू होता. 47 साली लेखन वाचन भांडार सोडले. श्री ठोकळांनी दुकानातील ललित वाङ्मय मला भागीदारी पोटी दिले. पैसा मिळाला नाही, पण अक्कल शिकलो. प्रत्यक्ष माझे व श्री ठोकळांचे भांडण वा शब्दाशब्दी कधी झालीच नाही. मी 6 महिने गुस्सात होतो. बोलत नसे, जात नसे. बाबूराव ठोकळांना लागोपाठ 6 मुली. त्यांच्या पत्नी आजारी पडल्या. डॉक्टरांचा लेडी डॉक्टर लोबो औषधाचा गुण येईना. मी माझे तुरुंगातील स्नेही वैद्य मामासाहेब गोखले यांच्याकडे त्यांना घेऊन गेलो. त्यांनी एक रसायन तयार करून दिले. त्यांचा आजार बरा झाला. त्यानंतर त्यांना मुलगा झाला. मी पेढे मागावयास गेलो आणि पुन्हा मैत्री व्यवहार सुरू. मैत्री आज तगायत कायम आहे. त्यांच्या मुलींच्या विवाहात मी हजर होतो व तेही माझ्याकडील मंगल कार्यात हजर असतातच. माझा राग क्षणिक आणि मी तो तडजोड करून टाकतो. पूजनीय गुरुजींची शिकवण आणि नानांची पुण्याई यामुळे आजवर मित्र जोडले. ठोकळांचे स्नेही भुसावळचे शिक्षक के नारखेडे यांची 2 पुस्तके मी प्रसिद्ध केली. माझा मुलगा शरदचंद्र न्यू इंग्लिश स्कूलमध्ये शिकत होता. त्यावेळी पुरवणी वाचन सुरू झाले होते. शशिकांत पुनर्वसू या नावाने लिहिणारे त्याचे शिक्षक श्री भडभडे यांची पुष्करिणी व संधी प्रकाश ही 2 पुस्तके मी प्रसिद्ध केली. 1950 साली साने गुरुजी अचानक वारले. त्यावेळी भावे स्कूलमधील शिक्षक गुरुजी त्र्यं ग बापट यांना साने गुरुजींचे चरित्र लिहिण्याची विनंती केली. त्यापूर्वी त्यांनी काहीच लिहिलेले नव्हते. त्यांनी बारामतीस गुरुजींवर व्याख्यान दिले आणि त्यांना लेखन स्फूर्ती येऊन त्यांनी चरित्र लिहून दिले. त्याच्या 7 आवृत्त्या निघाल्या. नंतर त्यांनी लिहिलेली स्वामी विवेकानंद, श्री रामकृष्ण परमहंस, गोष्टीरूप बिरबल, इसापच्या सहवासात, श्री महागणपती, निबंध संपदा वगैरे पुस्तके मी प्रसिद्ध केली. श्री त्र्यं ग बापट यांच्यामुळे डॉक्टर व ग राहुरकर यांच्याशी परिचय झाला. नंतर डॉक्टर राहुरकर यांनी हरिवरदाचे 2 खंड संपादित केले. नाशिकच्या ग वी अकोलकर यांनी हरिवरदा ग्रंथ विकत घेतला. इंद्रायणी मासिकात लेखही आले. त्यांची 2 पुस्तके मी प्रसिद्ध केली. त्यांनी पत्रकार सुधाकर पवार यांचा परिचय करून दिला. त्यांचेही पहिलेच पुस्तक छापले गेले. जळगाव येथील ना अदवंत यांचा परिचय होऊन त्यांचे माणुसकीचा धर्म हे पुस्तक मी प्रसिद्ध केले. तेव्हा दरमहा 7 तारखेस प्रेसचा पगार असे आणि त्यावेळी छापलेल्या बिलाचे रकमेपैकी काहीतरी द्यावे लागे. पुण्यात बुकसेलर्सकडील विक्री शालेय सीझन सोडून जुलै ते नोव्हेंबर आणि जानेवारी ते मार्च या काळात बुकसेलर्स पुस्तके घेत. पूजनीय गुरुजींची पुस्तके व बालवाङ्मय शाळातून खपत असे. नागपूर ते बेळगाव मी वर्षातून फेरी मारत असे. मुंबईला दरमहा बुकसेलर्सकडील येणे व नवीन पुस्तकांसाठी जावे लागे. नाशिक, जळगाव, अकोला, अमरावती व नागपूर अशी एक ट्रिप 8-10 दिवस करून परत येऊन 4 दिवस पुण्यात छपाईचे व हिशोबाचे काम पाहून आणलेल्या ऑर्डर्स रवाना करून मग सातारा, सांगली, मिरज, कोल्हापूर, बेळगाव असा दौरा करून मी येत असे. गोवा स्वातंत्र्य झाल्यावर पणजी, मडगाव, म्हापसा या शहरातूनही जाऊन आलो आहे. संयुक्त महाराष्ट्र झाल्यावर औरंगाबाद, परभणी, नांदेड, हैदराबाद, सोलापूर असाही प्रवास होईल. अशा प्रवासातले काही अनुभव लक्षात राहिलेले आहेत. एका गावी एका शाळेत गेलो. मुख्याध्यापक घरी होते म्हणून घरी गेलो. त्यांनी माझी प्रकाशने घेतली व त्यांना भेट आलेली 4 पुस्तके बिलात घालायला लावून त्याचे पैसे माझ्याकडून घेतले. शाळेला 15% कमिशन द्यावे लागे. म्हणजे 4 पुस्तकांचे 85% त्यांना भेट म्हणायची. काही शिक्षक पूर्ण किमतीचे बिल घेऊन 15% कमिशन स्वतःच घेत. त्यावर त्यांचे भाष्य असे. दयार्णव त्याचे असे आहे, शाळेत इन्स्पेक्टर व पाहुणे येतात.
त्यांची सरबराई करावी लागते. तो खर्च करण्यासाठी असे करावे लागते. एका मुख्याध्यापकांनी पुस्तके घेतली आणि त्यात मेघदूत, मम्मट, व्याकरण व रघुवंश ही पुस्तके घालावयास लावून ही संस्कृत पुस्तके पुण्यात कॉलेजच्या हॉस्टेलमध्ये राहणाऱ्या कन्येसाठी मला द्यायला सांगितले. दुसऱ्या एका गावी असाच अनुभव. पुणे मुंबईला विद्यापीठाच्या कामासाठी येणारे प्राध्यापक फुटपाथवर पुस्तके घेत ते निम्म्या किमतीत आणि बिलात घालावयास लावत. एका ग्रंथालयाच्या सेक्रेटरीने वाउचर करून 500-700 रुपयांची रक्कम 5-6 महिने घरगुती कारणांसाठी वापरून नंतर मला दिली. एका मुख्याध्यापकांनी पुस्तकाचे बिल जुलैमध्ये रोख दिले. मार्च अखेर त्यांनी सांगितले की रक्कम खर्च पडली आहे, पण बिल कुठे सापडत नाही, तरी सही करून कोरे बिल पाठवा. तेथील क्लार्क प्रामाणिक व परिचयाचे. त्यांनी मग किस्सा सांगितला. अहो, तुमची प्रकाशने खालीवर नावे बदलून तेवढ्याच रकमेचे दुसरे बिल करून खर्ची घालून ते पैसे मुख्याध्यापकांनी घेतले. पुस्तके त्या नावची असली म्हणजे झाले. एका गावच्या ग्रंथपालांनी 20 वर्षाच्या नोकरीतील असे किस्से ऐकवले. पुस्तके नावे तीच, नावाच्या जागा बदलून वर्षाअखेर नवी बिले. शहरात येण्याचा प्रवास खर्च भागावा, मुलीला स्थळ पाहावे, बहिणीची भेट घ्यावी म्हणून आपल्याच गावातल्या बुक सेलरकडे न जाता पुण्याला येऊन पुण्याच्या बुक सेलरकडून पुस्तके घ्यायची, तीही पूर्ण रकमेची बिले घेऊन, आणि कमिशन खिशात घालणारे महाभागही भेटले. वर शाळेच्या वाउचरवर प्रवासाचे बिल. प्राथमिक व माध्यमिक शाळातल्या शिक्षकांप्रमाणे काही कॉलेज प्राध्यापकांचेही असेच मार्ग. विद्यापीठ दरवर्षी संशोधन ग्रँट देते, ती पूर्ण खिशात घालण्याची युक्ती काढलेली. विद्यापीठाला पुस्तकांचे बिल मंजुरीसाठी पाठवावे लागते. मंजूर होऊन पैसे मिळाले की पुस्तके घ्यायचीच नाहीत. वर्गात विद्यार्थ्याला पुस्तक लागते तसा प्रकार नसल्यामुळे अशी हिकमत चाले. एक आगळा प्रसंग. श्रावण महिन्याचे दिवस. पुण्यात पाऊस पडत होता, तसाच सर्वत्रही. मुंबईसही खूप पाऊस होता. त्यावेळी प्रेसच्या अडचणी असत. कागद, कोटा पद्धती. प्रकाशकाला पूर्वी झालेल्या कामावरून ठराविक कागदाचा कोटा मिळत असे. छपाईचे मशीन मिळण्यासाठी नंबर लावावा लागे. फोर्टमधील एका कंपनीच्या ऑफिसात 1000 रुपये भरून 1-2 महिन्यांनी ते कळवतील तेव्हा बाकीची रक्कम भरून मशीन ताब्यात घ्यावे लागे. माझे चित्रकार दलाल मुंबईत, ब्लॉक मेकिंग मुंबईत. त्यावेळी पुण्यात रंगीत काम चांगले होत नसे व कव्हर छपाईसाठीही मुंबईतच जावे लागे. मी व प्रेस मालक बरोबर सकाळच्या डेक्कन क्वीनने निघालो. कल्याणपर्यंत गाडी ठीक गेली. तेथपर्यंत पाऊस असूनही रुळावर कुठेच पाणी नव्हते, अडथळाही नव्हता. कुर्ला ते व्हीटी दरम्यान रुळावर पाणी असल्याने रात्रीच्या जाणाऱ्या गाड्या अडकून पडल्या होत्या. काहीच कल्पना नसल्याने गाडीत बसून राहिलो. दुपारी कल्याणहून गाडी सुटली. मशीन घेण्याची शेवटची तारीख होती. फोर्टमध्ये 6 पर्यंत जाणे आवश्यक होते. त्यापूर्वी गाडी पोचेल ही कल्पना. कल्याणनंतर गाडी कुठल्याच स्टेशनवर थांबली नाही. रुळावरच नव्हे तर शिव स्टेशनवर प्लॅटफॉर्मवर पाणी येत होते. मुंबईच्या रस्त्यांवरून पाणी भरलेले. शिवच्या पुढे कुठेच गाडीच्या बाहेर जाता येईना. गाडी मुंगीच्या पावलाने सरकत जाई. दादरला पोचायला संध्याकाळ झाली. दादर पाण्याने वेढलेले. पाऊस पडत होता. दिवे गेलेले. रस्ते तुडुंब. पाव, बिस्किटे, वडा खाऊन दुपारपासून रात्री 11 पर्यंत दम काढला. सकाळी निघून सायंकाळी परतायचे म्हणून पांघरुण जवळ नव्हते. गप्पा मारूनही कंटाळा आला. 12 तास खिडकीतून बाहेर पाणी पाहूनही कंटाळा आला. गाडी जणू तरंगत तरंगत रात्री 9 वाजता भायखळ्याला पोचली. पुढे मार्ग बंद. दुसऱ्या दिवशी तीच गाडी पुणे येथून निघायची. असं असल्याने स्टीम इंजिन आणखी एक लावून गाडी भायखळ्याहून परत पुण्याकडे निघाली. कल्याणला पहाटेचे 3 वाजले आणि सकाळी 6 वाजता पुणे स्टेशनवर परतली. म्हणजे 24 तास आम्ही गाडीतच बसून. असा प्रवास कधी झाला नव्हता. पावसाळ्यात काही वेळा खंडाळा घाटात दगड पडल्याने जाताना वा येताना गाडी 4-6 तास थांबत असे. पण हा प्रवास म्हणजे सारखा पाऊस आणि कल्याण ते भायखळा प्रवास म्हणजे समुद्रातून बोट चालल्यासारखे वाटत होते, दिसतही होते. कुर्ला स्टेशनवर बस मोटरचा रस्ता दिसतो तिथे 5 फूट पाणी होते. असा विलक्षण पाऊस क्वचितच आणि आयुष्यात लक्षात राहणारा तो दिवस. त्यावेळी वादळ व पावसामुळे वीज, पाणी, वाहतूक अडचणीतून बाहेर पडण्यास, स्थिर स्थावर होण्यास मुंबई शहराला 8 दिवस लागले. पुस्तक विक्रीच्या समस्या. खप कसा वाढेल?
पुस्तकाच्या खपाला अडथळा होतो. चांगली व स्वस्त पुस्तके खपत नाहीत. त्याला कारण ग्राहकांपर्यंत ती पोहोचत नाही. काही बुकसेलर्स व ग्रंथालय सेक्रेटरी अधिक कमिशन मिळणारी पुस्तकेच घेतात. त्यांच्या फायद्याकडील दृष्टीने ते वाचकांचे व अभ्यासकांचे नुकसान करतात. गुरुजी नानासाहेब नारळकर मुलांच्या करिता अनेक योजना आखत. आजही त्यामुळे नुम विद्यालयाचे ग्रंथालय सुसज्ज आहे. दुर्मिळ पुस्तके आहेत. संदर्भासाठी कॉलेजचे प्राध्यापकही तेथे येतात. चांगली वाचनीय पुस्तके ते वर्गपेटीसाठी 50-50 घेत. मधल्या सुट्टीत शिक्षक नसल्यास वर्गात ते पुस्तके वाचावयास देत. उलट पुण्यातीलच काही मुख्याध्यापक स्वतःला नावड किंवा आळशीपणा म्हणा पण बजेट असूनही पुस्तके घेत नसत. मॉडर्न स्कूलचे गुरुजी चाफेकर भरपूर पुस्तके घेत. पूर्वी वाढदिवस, स्नेह संमेलन, मुंजीच्या निमित्तानं भेट देण्यासाठी म्हणून पुस्तके खपत. पण किमती अधिक म्हणून या प्रकारचा खप हल्ली कमीच झाला. शिवाय चांगली पुस्तकेही लिहिली जायला हवीत, छापली जायला हवीत आणि प्रकाशितही व्हायला हवीत. बुक सेलर्स मार्फत ग्राहकांपर्यंत पोहोचायला देखील हवीत. त्यासाठी कागद विक्रेते, प्रेस, प्रकाशक, ग्राहक अशी साखळी असते. ती नीट चालली म्हणजे प्रत्येक घटक उत्साहानं काम करून प्रगती करतो. ग्राहकाने प्रकाशकाला पैसे देणे, प्रकाशकाने प्रेसला व कागदवाल्याला ते देणे व सर्वांनी समजुतीनं व सरळपणे व्यवहार केले म्हणजे सर्वांचे उद्योग नीट चालतात. एकाने थांबविले की अडथळा येतोच. मध्यंतरी कापडाचे व भांड्याचे भाव वाढले म्हणून लग्नात पुस्तके भेट देण्याचा प्रघात सुरू झाला होता. पण काही प्रकाशकांनी लबाडी सुरू केली. न खपणारे पुस्तक फक्त वरचे कव्हर बदलून पूर्वीचेच पुस्तक वा पुस्तक एकच पण नावे वेगवेगळी असे प्रकार करून हा सुरू झालेला खप कमी करून टाकला. आता क्वचित कुणी चोखंदळपणे निवडून घेतात व काही पुस्तके खपतात. पण वाढलेला खप कमी झाला हे खरे. अलीकडे कागद, प्रेस, ब्लॉक मेकिंगच्या किमती वाढल्याने पुस्तकाच्या किमती देखील वाढल्या आणि वैयक्तिक खप कमी झाला आहे. विकत घेण्यापेक्षा ग्रंथालयातून आणून वाचण्याची प्रवृत्ती देखील वाढली. गाव तिथे ग्रंथालय झाले म्हणजे खप वाढेल. नागपूर ते बेळगाव मी अनेक वेळा सार्वजनिक ग्रंथालयातून पुस्तके देऊन आलो आहे. ग्रंथालये अनेक प्रकारची असतात. शाळेत, कॉलेजात, गावातील सार्वजनिक आणि खासगी मालकीची व्यवसाय म्हणून चालवलेली ग्रंथालये असतात. सार्वजनिक ग्रंथालयातून प्रथम अभ्यासाच्या दृष्टीने ग्रंथ घेतले गेले पाहिजेत. प्रत्येक अभ्यासक हवे ते ग्रंथ घेऊ शकत नाहीत. सार्वजनिक ग्रंथालयांनी ज्ञान साधनेसाठी आणि उच्च परीक्षांसाठी वरच्या दर्जाचे ग्रंथ उपलब्ध होतील अशा स्वरूपाचे ग्रंथ विकत घ्यायला हवेत. अशा सार्वजनिक ग्रंथालयांना सरकारी अनुदान मिळते. वरच्या वर्गाचे खुशाल चेंडू व अभ्यास न करणारे विद्यार्थी व हलके फुलके वाचणारे यांच्यासाठी धंदेवाईक खाजगी मालकीची ग्रंथालये आहेत. काव्य, राजकारण, भाषा, इतिहास, अर्थशास्त्र या विषयांवरील ग्रंथ खाजगी वाचनालये घेत नाहीत. अशा विषयांवरील ग्रंथ सरकारी अनुदान मिळणाऱ्या सार्वजनिक ग्रंथालयांनी घेऊन उपलब्ध करून दिले पाहिजेत. प्रत्येक कुटुंबाने संसारातील अवास्तव गरजा कमी करून मुलांकरिता पुस्तके घ्यावी. बालवाङ्मयातून सुरुवात करून कौटुंबिक प्रगती करतील तसतसे इतर ग्रंथ घराघरातून घेतले गेले पाहिजेत. पुण्यातील शासकीय ग्रंथालय अगर इतर तत्सम ग्रंथालयांचा अनुभव पाहता हलके फुलके वाचणारे वाचक जास्त. चांगले विचार प्रवर्तक मासिक अगर ग्रंथ या प्रकारास वाचक नाहीत म्हणून घेतले जात नाहीत. हरिवरदाचे 4 खंड घेतले, कुणी वाचत नाही म्हणून पुढील खंड घेतले नाहीत असे धुळे जिल्हा वाचनालयाने मला सांगितले. मातृस्मृती ग्रंथालयात हरिवरदाचे 3 संच आहेत. ते वाचले जातात, शिल्लक राहत नाही. काय वाचावे ते त्या वाचकाची आवड पाहून, कोणते नवीन आले आहे ते दाखवून वाचा म्हणून सुचविणारे ग्रंथपालच वाङ्मय सेवा करू शकतात. मागेल तेवढेच देऊ म्हणणारे ग्रंथपाल एक प्रकारे वाङ्मयाचे शत्रूच बनलेले आहेत. माझ्या त्या काळातल्या ग्रंथ व्यवसायातील अनुभवांचे सार. विक्रेता कसा असावा याबद्दल महाराष्ट्रीय व्यावसायिक विचार करीत नाहीत. सेल्समॅनशिपच्या बाबतीत महाराष्ट्रीय मागे आहेत. गिराईकांशी कसे बोलावे, कसे वागावे व त्याला आपला माल कसा पटवून द्यावा
ही कला गोड बोलणे, पटवून छाप पाडणारी भाषा वापरणे हे कसब फार थोड्यांच्या जवळ असते. मी कराडला खादी विकत असे, राष्ट्रीय वाङ्मय खपवीत असे, पुण्याला आल्यावर बुधवार चौकातील खादी भांडारात जात असे. त्यापासून फरलांग अंतरात 5-10 पुस्तकं विक्रेते आहेत. पण त्या खादी भांडारातील भोगीलाल जैनांचे वागणे, बोलणे, मिठास, अदबशाही ही किमया फार थोड्या बुकसेलर्सकडे दिसून आली. भांडारात शिरणारा दिसला की या आज बरेच दिवसांनी आलात, आपल्या नोकराकडे वळून, अरे या साहेबांना आपलं नवं आलेलं डिझाईन दाखव. साहेब हे खास मिरतहून आलेलं आहे. गिराईक काही न घेताच त्याला हवे ते न मिळाल्यामुळे जाऊ लागले. तर भोगीलाल म्हणत, साहेबांना हवे ते पुढील आठवड्यात मागवून देऊ, आज त्यांना ते हात रुमाल दाखव, असं म्हणून काहीतरी गळ्यात बांधल्याशिवाय परत जाऊ देत नसत. या साहेब म्हणून व मदत करून आत्मीयता दाखवत असत. मी महाराष्ट्रभर हिंडलो. सातारा पूर्ण खानदेश व सोलापूरचे तर सर्व तालुके हिंडलो. सातारा तर माझाच जिल्हा. सोलापूरला स्वातंत्र्य मंदिरात निकटवर्ती मित्र आलेले के भोसले यांनी जिल्हाभर हिंडवले. ते इन्शुरन्स मिळवीत, मी पुस्तके विकत. एकदा अक्कलकोट स्टँडवर गाडी बराच वेळ थांबली. गावात चौकशी केली. लायब्ररी होती. पूजनीय गुरुजींची सर्व पुस्तके तिथे होती. भोसले यांच्या परिचयामुळे ग्रंथपालाला विचारले. तो म्हणाला, साने गुरुजींची भाषा सोपी व प्रवाही, मुलांना स्त्रियांना वाचताना गोडी वाटते. तुमच्या शहरी वातावरणाच्या लेखकांची पुस्तके आमच्या वाचकांना समजत नाही. श्यामची आई महाराष्ट्रात घरोघर वाचली गेली. क्रांती या माझ्या प्रकाशनामुळे मला व्यवसायात स्थिरता येण्यास फार मोठे सहाय्य झाले आणि त्यामुळेच मी हरिवरदा ग्रंथ छपाईचे धाडस करू शकलो. काही शहरातून मी घरोघर हिंडलो. तालुक्याच्या ठिकाणच्या शाळा व ग्रंथालयातून स्वतः हिंडून पुस्तके खपवली. गिराईकाची आवड पाहून त्याचा आवडता लेखक व लेखकाच्या पुस्तकाची संपूर्ण माहिती विक्रेत्यास हवी. एक गंमत सहज आठवली म्हणून लिहितो. श्री अनंत काणेकर एका कार्यक्रमाचे अध्यक्ष होते. त्या गावच्या मुख्याध्यापकांकडे परिचय करून देण्याचे काम आले. या महाशयांच्या संस्थेच्या व्यापामुळे अलीकडे नवीन पुस्तके व काव्य, कथा, कादंबऱ्या बघण्याची सवयच नव्हती. त्यांनी काणेकरांच्या चांद्रातला निबंध प्रत्यक्षात काव्य म्हटले आणि लघुनिबंधाच्या पुस्तकाला काव्य म्हटले आणि कथा संग्रहाची कादंबरी करून टाकली. मी हजर होतो. मी काणेकरांचा प्रकाशक असल्यामुळे व मला पुस्तकी वाचन व विकणे या दोन्ही बाजूंनी माहिती असल्यामुळे हसू आले. काणेकर सरदच झाले. फार थोड्यांच्या हे लक्षात आले असे. पूजनीय गुरुजींची 80 पुस्तके आहेत. भारतीय संस्कृती हे पुस्तक कोणत्या प्रकाशकाचे आहे, सती कोणत्या प्रकाशकाचे आहे, मालक विक्रेता यांच्या लक्षणात न राहिल्यास पुस्तके गोळा करणाऱ्या दुकानदाराच्या नोकरास हेलपाटे पडतात, वेळ जातो. श्यामची आई लोकप्रिय ते विसरले जात नाही. मी अनेक वर्षे पुण्यात काढली व स्वतः वरचेवर पुस्तके दुकानदारांकडे देण्यासाठी जात असे. ते मला हे कुणाचे पुस्तक म्हणून विचारत. व्यवसायाच्या प्रारंभी काही वर्षे मी मराठी वाङ्मयातील सर्व प्रकारची पुस्तके खपवीत. शाळेत व तुरुंगात खूप वाचल्यामुळे मला वर्गीकरण सहज जमे. एकदा बलवंत पुस्तक भांडारमध्ये बसलो असताना अण्णा पोरचुरे यांचे एक वृद्ध कवी मित्र आले आणि त्यांनी मनोरंजन मासिकाच्या काळातल्या एका पुस्तकाचे नाव विचारले. मी चटकन सांगितले. नागपूरची नवभारत ग्रंथमाला व 50-60 वर्षांपूर्वीच्या ग्रंथाची नावे, प्रकाशक, लेखक व किंमत. मी व अण्णांनी सांगून त्या कवी मित्रांना आश्चर्यचकित केले. व्यवसायात निष्ठा व सतत उद्योग व आस्था हवी म्हणजे जमते. महाराष्ट्रीय माणसाकडे आताच्या तरुण पिढीत हे गुण कमी असल्याची तक्रार केली जाते. शासकीय धोरणांचे, महागाई, परिस्थिती यांचे परिणाम असतील व होत राहतील. पण वर उल्लेख केलेले गुण असल्यास व्यवसाय निदान पोट भरण्या इतका तरी निश्चितच चालू शकतो. व्यवसायात स्थिर होत असताना अडचणींचा डोंगर कोसळला. स्थित्यंतर. प्रकाशन व्यवसाय आणखी वाढला.
पूजनीय गुरुजींची क्रांती ही कादंबरी प्रसिद्ध केली. तत्पूर्वी त्यांचे स्त्री जीवन, 3 मुले ही 2 पुस्तके प्रसिद्ध केलेली होतीच. क्रांतीची आवृत्ती वर्षात संपली. खप वाढला. हेमचंद्र व शरदचंद्र हायस्कूलमध्ये जाऊ लागले. श्याम प्राथमिक शाळेत. विजया 2 वर्षांची होती व सर्वात लहान कन्या अजिताचा जन्म झाला आणि थोड्या दिवसानंतरच सौभाग्यवती कमल तापाने आजारी पडली. गुरुजी डॉक्टर मामासाहेब गोखले, डॉक्टर दादासाहेब कुलकर्णी व सहाध्यायी डॉक्टर नारायणराव भावे यांनी खूप परिश्रम केले. औषधोपचार झाले. 1953 साली सौ देवाघरी गेली. धाकटी कन्या अजिता 3 वर्षांची व विजया 5 वर्षांची. ती आईने घरचे सर्व पाहिले. हेमचंद्रने अभ्यास करीत पुण्यातील पुस्तक विक्री पाहिली. मी नागपूर ते बेळगाव प्रवास करून पुस्तकं विक्री करून आजारपणाच्या खर्चातून पार पाडण्याचा प्रयत्न केला. पुणे सोडून कराडला अल्प खर्चात भागेल का नोकरी करून राहावे असेही एक वेळ वाटले. पूजनीय गुरुजींच्या पुण्याईने विदर्भात क्रांती कादंबरी 10वीला लावली गेली. सांगलीचे कमलाकरपंत काळे MA M.Ed आणि कराडचे शंकरराव करंबेळकर यांनी त्यांच्या शाळांसाठी खूप पुस्तके घेऊन मला पुण्यात प्रकाशन व्यवसायात स्थिर होण्यास मदत केली. हजारो प्रती क्रांती व 3 मुले या कादंबऱ्यांच्या प्रती सगळीकडे खपल्या. पूजनीय गुरुजी व सौ कमल यांच्या पुण्याईने आर्थिक अडचणींना तोंड देता आले. आईने मुलांना सांभाळले. मुलांनी बाहेरच्या दिखाऊ खाण्याचा, भारी कपड्याचा हट्ट न केल्याने निभावून गेले. आई भाकऱ्या पोळ्या भरपूर करून ठेवायची. मधल्या वेळी ही पोळी भाजी, सणावाराला काहीतरी गोडधोड असे दिवस निभावले. सौभाग्यवतीच्या अकाली निर्वाणामुळे मी व आई विषण्ण व अस्वस्थ झालो. आईचा अवमान सुनेने कधी केलाच नव्हता. तिचे आईशी गोड नम्र वागणे असे. या दुःखद प्रसंगामुळे आई हादरली. ज्येष्ठ मुलगा 16 वर्षांचा, लहान कन्या 3 वर्षांची, 6 मुलांचे संगोपन, दोघेही किंकर्तव्य मूढ झालो. माझे वडील 1946 साली निवर्तले. तेव्हा आईने सून, नातवंडे यांच्याकडे पाहून दुःख सहन केले. आता आर्थिक व कौटुंबिक अडचणी अनंत होत्या. संसार आणि माझा व्यवसाय हे कसे निभवणार असा प्रश्न निर्माण झाला.